जिजाक्का ही दारकी ठाकर वस्तीवरली. शिवबांना शोधलं तीच ही दारकी. दारकी दारकी म्हणजे द्वारकाबाई. होय होय, पर समदे मला दारकीच म्हणतात. राणी साहेब, नाही ताप अजून उतरला नाही म्हणून माझ्या मनात एक शंका आली आहे. कसली शंका? बाधिकाराची. बाधिकाराची? होय, म्हणजे भूतखेत खैसाची बाधिकारा. अहो म्हणून तर वस्तीवरचा भगत बुवा आणलाय सोबत. वय म्या शेरोबाचा माणूस हाय. शेरोबाला ढवळ्या नंदीवरनं फिरताना म्या स्वतः बघितलंय. म्या फट म्हणलं तर ताप उतरल, भूत खईस पळून जाईल. शेरोबाचा येळकोट. तुम्हाला बघून भूत खैस पळून जातात. मग समद्यासनी ठाव आहे. भूताला शक्ती जास्त की माणसाला? 1000 माणसाची शक्ती एका भूतात असती. मग तुर्तास ही भूत इथंच राहू दे. आपलीच आहेत. त्यापेक्षा तुमच्या वस्तीत खान जमानची माणसं येतात, त्यांना पळवून लावा अगोदर. त्यांना पळवून लावा आणि आया बाया सुरक्षित करा. काय दारकीबाई, बरोबर ना? खान जमानची माणसं येतात ना? होय होय. मग ह्यांना म्हणावं त्यांच्यावर मंत्र मारून त्यांना पळवा. ते जास्त सोपं नाही का? होय, सोपं आहे. तसं कसं? तसं कसं? ते वाहिलं हे वाहिलं. मग तुमच्याकडे एखादं जडीबुटीचं औषध असेल तर ते द्या. हे धूप अंगारे नको. म्हणजे माझ्यावर भरोसा नाही? माझी शक्ती एवढी जागृत. शेरोबाचा येळकोट. दारकीबाई, आमचं चित्त ठिकाणी नाही. दुसरं औषध असेल तर द्या, नाहीतर जा म्हणावं. जा कशाला? जा कशाला? मी माझाच जातो. शेरोबाचा येळकोट. माझ्यावर भरोसा नाही? रडाल रडाल. ये उगा काही बी बडबड नका. निघ गुमारा. गोमाजी, बाजी काका बघितलं का कसा आडव्यात बोलत होता ते. जिजाऊंनी सांगितलेलं ह्याला, पण ह्यो ऐकायलाच तयार नाही. मुळात ही असली माणसं हितपर्यंत आणायचीच नाहीत. बाजी काका म्या नाही आणलं, दारकी घेऊन आली त्यास. असू देत, पण तुम्ही तर राणी साहेबांनी लहानपणापासून ओळखताय ना? होय तर मग हिथं असल्या गोष्टींना थारा आहे का? नाही. तर अहो, या असल्या गोष्टी अजाबात चालत नाहीत राणी साहेबांनी. श्रद्धेनं नमस्कार ते देवाला, ते वेगळं, पण त्यासाठी अंडारोटाचे उतारे अजाबात मान्य नाहीत त्यासनी. शिवबसनी काय होणार नाही ना? काय होणार नाही. आबासाहेबांना भेट द्यायची. आबासाहेब, आबासाहेब, आबासाहेब कधी येतील? जिजाक्का, अहो पाहिलं का कसं करायला लागले? आबासाहेबांचा जप चाललाय. आबासाहेबांना भेट द्यायची आहे. काहीतरी द्यायचं म्हणतात. आबासाहेब कधी येतील? लई दोसरा काढलाय बघा. आता एवढा उपचार केल्यानंतर ताप उतरायला हवा होता. तेच म्हणते म्या, लेकराला बाधा झाली आहे, बाकी काय नाही. आता तुमचा भरोसा नसल, पण इथं असंच घडतं या, म्हणून तर भगत बुवाला घेऊन आले होते. राणी साहेब, हे बघा,
पोर जिथं पडलं होतं तिथं ही शिवपिंड गावली आहे. धाकल्या धनांचीच असेल. अहो म्हणूनच तर ते वाचले. त्यांचीच आहे. महादेवा, आणि दारकीबाई, अगं तुला जे माहीत तेच तू केलंस. तुझा उद्देश फक्त शिवबांना बरं करणं. परंतु या बाधा, या सगळ्या गोष्टींवर आमचा विश्वास नाही. अहो पर आमच्याकडे समध्याच मानत्यात आणि गुण बी येतोय समध्यांना. अगं औषधाशिवाय गुण येत नाही. आता तुम्ही म्हणताय तर तसं. पर दारकीबाई, तुला वस्तीवर सोडण्यासाठी आम्ही तजवीज करतो. थांब. गोमाजी काका. जी जी. गोमाजी काका, हिला वस्तीवर सोडून या. जी. दारक्का, चला. कशाला वा आम्हाला सोडायला? अगं अंधार झाला आहे, नाहीतर उजाडेपर्यंत थांब इथंच. आता उजाडलाच आहे बघा. पाखरं घुमायला लागलीये, बारीक आवाज करत्यात ऐका. अहो सूर्यदेव फका मारून उगवत्याल आणि म्या काय, माझा अख्खा जन्म गेला या गडावर. म्या जाईन एकटी, पर तुमच्या लेकराचा ताप हटल्यावर तवर मी इथंच थांबणार आहे. महाराज, माहुली गडावरनं स्वार आलाय आणि खबर आणली. काय खबर? राणी साहेबांनी माऊली सोडला? जी नाही महाराज. वजह? महाराज, आपले शिवबा आजारी पडलेत. काय? कशामुळं? महाराज स्वार सांगत होता त्या दिवशी आपण पहाटे पहाटे गड उतार झालात. आमचे आबासाहेब आम्हाला न सांगता असे कधीच जाणार नाही. शिवबा, ठाकला राजा. धाकला राजा, धाकला राजा. शिवबांना पाहिलं कुठं? एवढं आमचं शहाणं बाळ गेले कुठं? अहो तुमच्या राजाचं पोरतोड पडलं आहे जणू. अखेरीस कुंदाच्या रानात शिवबा बेशुद्ध अवस्थेत सापडले. आता कसे शिवबा? ताप हटत नाहीये, पायाला जखम झाली, खूप रक्त वाहून गेले. महाराज, आपल्या नावाचा धोसरा काढताय. सगळे उपाय करून झालेत पण ताप कमी होत नाहीये. जिजाका, अहो समद पाणी संपलं बघा. पर तरी अजून शिवबासनी काही हुशारी येत नाही. हो ना, हुशारी नाही, डोळेही उघडत नाही. पण बघ, आपल्या आबासाहेबांसाठी आणलेल्या शिवलिंगावरची पकड मात्र मजबूत. याचाच अर्थ शिवबा आता लवकर बरे होणार. मग आमची वनदेवी पावलीच म्हणायची. आपलं धाकलं धनी जर बरं झालं ना, तर मी सौता जत्रा करीन. हो, कर. हा, पर जिजाका, आता पाण्याचं कसं करायचं? म्हणजे उमराचं पाणी तर संपलं. अव माझा नवरा पाणी आणणार आहे. येतच असेल आता पाणी घेऊन. पर निदान पाणी तरी पोटात गेलं शिवबांच्या. नाहीतर तुम्ही एवढी खीर केलीत, पेज केलीत, ती तशीच पडून आहे. एक घास तरी खायचा होता. खातील. आम्ही पुन्हा बनवू. मानवरा आला. आलेच आम्ही. हे एक बरं झालं, निदान उमराच्या झाडाचं ताजं पाणी तरी मिळालं.
टाकलं धनी. आता तुम्हाला हे पाणी गावल, पर त्यासाठी तुम्हाला उठून बसावं लागल बघा. वय हे अक्षी बरोबर आहे. आता सेवा नाही करायची. जिजाक्का या. जिजाक्का वैद्यबुवा आले. काय उठले होते का शिवबा रात्री पहाटे? नाही, पांडुरंगा, काय झालं? तुलनेने ताप उतरत नाहीये. काल जी मात्रा दिली होती ती जालिम होती. अहो कोणताही ताप त्या मात्रेने उतरायला हवा, पण यांचा ताप उतरत नाही. मग आता काय करायचं वैद्यबुवा? माझे सर्व उपाय थकले. आता सगळी चिन्ह हाताबाहेर जाण्याची दिसत आहेत. घोड्यांना तोबरा देऊन झाला असेल तर निघायला हरकत नाही. या या शंभूराजे या या काय गोंधळ आहे बाहेर? हो पंत, या असे महाराजांसमोर उभे राहा. काय झालं पंत? महाराज, आपण ह्यांनाच विचारा. ह्यांच्याच जुबानी कथा ऐका. अंबाजी राजे काय झालं? माफी असावी आबासाहेब. परंतु क्षमा कशासाठी ते तरी सांगा. महाराज, रात्रभर शंभूराजे अस्वस्थ होते शिवबांची खबर ऐकल्यापासून. सकाळी उठल्यावर बागेत गेले. सैसानी घोडा पारखून एका घोड्यावर स्वार झाले. रपेट मारून येतो म्हणून यांनी सरळ माऊलीचा रस्ता धरला. जसा यांनी घोडा फेकला, आम्ही आपल्या शिलेदाराला इशारा केला. ह्यांचा इरादा पक्काच होता, परंतु आपल्या शिलेदारांनी ह्यांच्या घोड्याचा लगाम पकडून तळाकडे आणलं. अंबाजी राजे, आबासाहेब चुकलं आमचं, क्षमा असावी. परंतु आमच्या शिवबांना पाहायची खूप इच्छा होत होती, म्हणून आम्ही. संभाजी राजे ही तुमची पहिली आणि शेवटची चूक. यापुढे मनमानी चालणार नाही. आबासाहेब चला ना माघारी, भेटू शिवबांना आणि पुन्हा येऊ. आम्हाला खूप आठवण येते त्यांची. चला ना आबासाहेब. ओ आबासाहेब, काळजी वाटते आम्हाला. बस. संभाजी राजे डोळे पुसा दे. आणि आता संभाजी राजे म्हणून नाही, एक शिलेदार म्हणून बाहेर पडा. चला संभाजी राजे. काली मुंगी व्याली बाई तिचं दूध किती. काली मुंगी व्याली बाई तिचं दूध किती. पहिला प्याला भरला बाई दुसरा प्याला हाती. पहिला पेला भरला बाई दुसरा पेला हाती. पहिला पेला भरला बाई दुसरा पेला हाती. चार पेल भरलं बाई. चार पेल भरलं बाई पाचवा पेला हाती. चार पेल भरलं बाई पाचवा पेला हाती. काली मुंगी व्याली बाई तिचं दूध किती. काली मुंगी व्याली बाई, काली मुंगी व्याली. जिजाका, शिवबा, शिवबा, शिवबा काय होतंय? शिवबा काय होतंय बाळा? शिवबा काय होतंय? वैद्यबुवा, शिवबा, शिवबा काय होतंय बाळा? वैद्यबुवा. आबासाहेब ऐका ना, शिवबानं खूप बघावंसं वाटतंय हो.
संभाजीराजे, तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. राजकारणातील चिरे असे मातीच्या चिखलानं लिपता येत नाही. ते गळून पडतात. आणि तुम्हास काय वाटलं? आम्हास घोडा माघारी फिरवावा असा वाटत नाही. पण मग राजकारणाची वेताळ 25शी होते आणि परिस्थितीचा वेताळ आपल्याच मानगुटीवर मान ठोकून बसतो. ठीक आहे, आम्ही जीन कसून तयार आहोत. महाराज, मान्य आहे आम्हा शिवबा आजारी पडलेत, परंतु पंत आमच्या वयाच्या 5व्या वर्षी आम्ही आमच्या आबासाहेबांना मुकलो. सोडून गेले ते. काय करायला होतं सांगा. कठोर राहा म्हणावं संभाजीराजेंना. आपल्यासारखं. होय, महाराज, शिवबांची खबर ऐकल्यापासून आपण किती कठोर झालात. रात्रभर तंबूत शांतने सुरूच होते. येरझाऱ्या घालत होतात. दिवसभरात 2 घास आपण नीट खाल्ले नाही. केवढा हा कठोरपणा. पंत महाराज, किती त्रास करून घेताय. स्वतंत्र राज्य स्थापन करण्याच्या प्रयत्नात पोटच्या लेकराला खुलेआम भेटण्याचं स्वातंत्र्य मात्र गमावून बसलात. लोकांची दखल घेता घेता स्वतः मात्र बेदखल झाला. मराठा माणूस एकत्र राहावा म्हणून स्वतः मात्र विखुरलात. केवढा मोठा हा त्याग. लोकांच्या सुखासाठी स्वतः परागंदा होत आहे. महाराज, पुन्हा एकदा विचार करा. शिवबांना आपली गरज आहे. हे काय बरं झालं नाही. पाजलं पाणी पोटात राहायला पाहिजे होतं. मग आता गोमाजी काका, बाजी काका कुठं आहेत? आम्ही त्यांना सरदार धानकेंच्याकडे पाठवलंय. त्यांच्या ओळखीचा कोणी जाणकार वैदू आहे. कधीपर्यंत येते? यायला पाहिजे. तरी 1-2 घटका लागतीलच. जिजाका, जिजाका, करावं काहीतरी. बघा की ताप किती वाढलाय. काय करावं? राणे साहेब, एक उपाय हाय. बघा तुम्हाला पटतो का? काय उपाय आहे? लवकर सांग. आमच्याकडं एक आजोबाचा डोंगर आहे. त्यावर जुना लिंबोडा आहे. लिंबोडा? लिंबाचं झाड? वय वय, लई जुना. म्हणजे वाल्मिकी ऋषी राहत होता ना तेव्हापासूनच आहे. त्या लिंबोडाच्या मुळाची माती अंगाला लावली, लेप दिला की ताप बघा पटकन उतरतोय. पर राणे साहेब, तिथली वाट लई अवघड आहे. आणि साधू माती बी नेऊन देत नाहीत. माती नेऊन नेऊन झाडाला इजा झाली आहे ना, म्हणून साधू फिरकू बी देत नाहीत तिकडं. त्यात त्या वाटावर जनावरांचा लई वावर असतो. उद्या सकाळला जावं लागेल. आणि आता गेलं तर? आता अहो, सूर्यदेव मावळतीला कल्लाय. वर पोचपर्यंत अंधार होईल. काय करावं वैद्य बुवा? आणावी माती? असतो त्यात औषधी गुण? हो हो, जुनाट लिंबाड्याच्या मुळातली माती औषधी असते. पण आता मिळणं कठीण आहे. शिवाय जिकरीचं काम आहे. वैद्य बुवा, शिवबा जर बरे होणार असतील ना, तर आम्ही आजोबाच्या डोंगरावर जाऊ आणि लिंबोडाच्या मुळातली माती घेऊन येऊ. शिवबांसाठी संकटाची पर्वा नाही. आम्ही आत्ताच जातो आजोबाच्या डोंगरावर. जिजाक्का, दारकीबाई, तू येशील आमच्या बरोबर? वाटा पायवाटा तुला ठाऊक आहे. वयजी, येईन की. जिजाक्का, अहो, पर आजोबाचा डोंगर म्हणजे लई लांबचा पल्ला. त्यात दिस बी मावळतीला आलाय. तुम्ही कवा जाणार आणि कवा येणार? वय वय, रात होईल. आणि इथून तिथं पावतर लय दाट झाडी आहे. जनावर बी फिरत्यात. तरीही आम्ही जाणारच. गोदा, आमची तलवार आणि कट्यार घेऊन ये. जिजाक्का, म्या जातो. गोमाजी काका, नको. तुम्ही आता इथं पाहिजे, कारण इथं बाजी काका नाहीत.
ते आणि सरदार धानके केव्हाही येतील वैद्यांना घेऊन, आणि त्यांना यायला जर उशीर झाला तर धावपळ करण्यासाठी एक माणूस इथं हवंय. शिवाय काही झालंच तर आम्ही आजोबाच्या डोंगर वाटेला आहोत हे तुम्हाला ठाऊक आहे. जिजाका, पर गोमाजी काका असताना तुम्ही कशा पायी जाताय? तेच माझं बी म्हणणं आहे. मी ह्या जातो आणि ह्या येतो. गोमाजी काका जाण्याचं काहीच नाही, परंतु आजोबाच्या डोंगरावर जे साधू आहेत ते लिमडाखालची माती घेऊ देत नाहीत. पर साधू काय रद्द करल? अव माती नेऊन नेऊन लई मोठा खड्डा झाला होता. मुळं दिसत होती पण साधूनी एका बाजूने भराव घातलाय. आता झाड आणि जमीन दोन्ही बी व्यवस्थित आहे. मी आज समजून सांगेन साधूला. आणि ऐन वेळी साधूंनी विरोध केला तर तुमच्या हो नाहीच्या वादात वेळ जाईल. मग एवढा आटापिटा करून काय उपयोग? आता बोलण्यात वेळ घालवून चालणार नाही. गोदा, तू शिवबांवर लक्ष ठेव. वैद्यबुवा, जी राणी साहेब. आम्ही औषधी माती घेऊन येईपर्यंत शिवबांची जबाबदारी तुमच्यावर. जी राणी साहेब. येतो आम्ही. जिजाका, निघतो आम्ही. गोमाजी काका, बाहेर बघा बरं जरा. बाजी काका आल्यात वाटतं. ह्यो कोणाचा लवाजमा? लवाजमा? आता कोण आला असेल? गोदा, अगं ही तर शिवनेरीवरची माणसं. विश्वासराव आणि भयोबाई दिसतात. अगं बया, भयोबाई साहेब. होय. शिवबा, काय ग गोदा, काय झालंय आमच्या शिवबाना? माझं सोनं. जिजाबाई साहेब कुठे आहेत? आणि लेकराला इतका ताप भरेपर्यंत तुम्ही करत काय होतात? अहो शांत व्हा. नाही, आम्ही म्हटलंच, पोर असंच स्वप्नात नाही येणार. शिवबा आमच्या स्वप्नात आले होते. म्हणाले शिवाई आईच्या देवळात जायचंय. तेव्हाच आम्हाला शंका आली होती. काळजी करू नका हा शिवबा, आम्ही शिवाई आईचा अंगारा आणलाय तुमच्यासाठी. शिवाई आई, आमच्या शिवबाना लवकर बरं कर. त्यांचा ताप लवकर उतरू दे. गोमाजी, माऊलीचा कित्ता समजला. शहाजी राजेंची झालेली फसवणूक आणि झालेला विश्वासघात समजला. शेवटी राजांच्या नशिबी पुन्हा एकदा साखरीच आली. चाकरी नंतर करा म्हणावं, आधी इथे या. पोटच्या गोळ्यापेक्षा विजापूरचा आदिलशहा महत्वाचा आहे का? अहो निरोप पाठवा, मागं फिरा म्हणावं. आम्ही मागं फिरणार नाही. महाराज, परंतु शिवबा आजारी आहेत. पंत, आम्ही आपला मान राखतो, परंतु या बाबतीत आपण आग्रही राहू नये. आबासाहेब, आपल्या शिवबांसाठी चला ना. अंबाजीराजे, नसत्या बाबतीत हट्ट करणं बरं नाही. क्या हुआ महाराज? आइये खान साहब. खान साहब, आपणच सांगावं महाराजांना. महाराज कदाचित आपली काही अडचण होईल म्हणून मागे जाणं टाळत असावेत. तसं बिलकुल नाही. वैसे ही है महाराज. यहाँ की उलझनों की खातिरदारी हम करेंगे और आलीजा बादशाह को भी जो सच है वही कहेंगे. ही बात त्यांना सच वाटणार नाही, आमचा बहाणा वाटेल. आणि आम्ही आमच्या मुलाचं कारण देऊन निसटलो अशी जर गलतफहमी झाली तर तुमच्या जीवावर बेतेल खान साहेब. महाराज, तुम्हाला जबाबदार धरून भर दरबारात मारलं जाईल.
आणि आम्हाला आमचा मित्र गमवायचा नाहीये. परंतु आबासाहेब, शिवबांना काही झालं तर? ते आपलं नशीब. आणि दुसरी गोष्ट, आमचा आमच्या राणी साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. त्या काहीही दिव्य करून शिवबांना या दुखण्यातून बरं करतील. राणेसाहेब, काय करायचं? जायचं? हो, जायचं. इथून पुढं वाट अवघड आहे. पुढं चढण अन बिबट्यांचा वावर असतो या. तुला भीती वाटत नाही ना? हो, नाही, मला नाही. मी तुमच्यासाठी म्हणलं. तू आमची काळजी करू नकोस. आता आपल्याला जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर जाऊ. आणि शिवबांसाठी आपल्याला जावंच लागेल. चल वाहिजे. लेकराला चांगलीच झडती द्यावी लागली आहे. वय तर आणि निमित्त काय तर वडील न भेटता गेलं. राजांचं जाणं येणं हे असंच, न सांगणं की सवरणं. काय सांगायचं आता? शिवबांच्या मुठीत काय येते? जी ते शिवलिंग आहे. शिवबांना महाराजासनी भेट द्यायची होती, ती राहूनच गेली. अहो, ती देण्यासाठी तर शिवबा रानोमाळ भटकत होते. राजांनी ना असं तडकाफडकी जायला नको होतं. शिवबा, अहो एकदा डोळे उघडून बघा तरी. आम्ही आलोय. बयोबाई, अहो बघा ना हो एकदा आमच्याकडे. शिवबा, बापरे, अंग बरंच तापलंय. शिवाई आई, अगं आता तूच बघ ग. तुम्ही इथं असताना राणी साहेब गडाच्या बाहेर पडल्यातच कशा? का दरवाजा धरून राहिला नाही तुम्ही गोमाजी बाबा? अहो बाजी काका, मी लय समजावलं पण त्यांनी ऐकलंच नाही. काय तर म्हणे ऐकलं नाही? अहो गोमाजी बाबा, जवळ आहे का आबाजीचा डोंगर? त्यात रात्रीचा वखत आहे. डोंगरात झाडीत वाघ कोल्ह्यासारखी जनावर आहे. एखादं जनावर चवतळला आणि आला अंगावर म्हणजे बाजी काका, एक म्हणता बेक नाही का होईल? आता काय सांगायचं त्यासनी? रात्रीच्या समयी राणी साहेब एकल्या गडाबाहेर पडल्या. काय विश्वास राहावा सांगा तुम्हीच. अहो सांगतोय काय, माझी नेत्यांची थोडक्यात चुकामुक झाली. मी आल्यावर कवाच्या कवा समजलं की राणी साहेब गडावर नाही ती म्हणून. अहो नाहीतर मीच केलो असतो सोबत. तर काय बरं, माणसं तरी आहेत का त्यांच्या सोबत हिकमतीची? होय, माणसं आहे ती. हं. बाजी काका, तुमचं काय झालं औषधाचं? वैद्य आलाय? नाही, त्या वैदूच्या गावाच्या रानात वाघ उठलाय. एका माणसाला जायबंदी केलंय त्यानं. एक मसरू खेचून घेऊन जात होता, लोकांनी सोडवलं त्याला. माणसं गेले त्याला बुजवायला, पण वाघ चिडीला आलाय.
आता वैदूच्या गावातून कुणालाच खाली उतरता येईना. निरोप ठेवून आलोय मी. कुठं आहे वैदूची वस्ती? आजोबाच्या डोंगराकडे. थांबा थांबा, पळू नका. वाघ जवळ येणार नाहीये. थांब. संभाजीराजे, आबासाहेब, आपण खरंच नाही जाणार? नाही. आणि आपणही परतीच्या वाटा विसरून जा. आबासाहेब, संभाजीराजे, आपण योद्धे आहोत आणि योद्ध्यांना हळवं राहून चालत नाही. परंतु शिवबा, परिस्थितीचं भान ठेवून गणित मांडा. आपण एवढ्या दूर आलो आहोत, परत कसे जाणार, कधी पोहोचणार हे बघा. आपल्या शिवाय जे करण्यायोग्य आहे ते करण्यासाठी तुमचे आऊसाहेब आहेत. खात्री आहे ना? आमची बायको जर दुबळी असती, अविचारी असती, निर्णय क्षमता नसणारी असती तर पहिल्या निरोपाला आम्ही माघारी वळलो असतो. परंतु तुम्ही तुमच्या आऊसाहेबांना जाणताच. हो, म्हणूनच सांगतोय, भावनेच्या आहारी जाऊ नका, अविचारी राहू नका. त्याने आपलीच शक्ती नष्ट होते आणि दुसऱ्याच अडचणी समोर उभ्या राहतात. तसं होऊ देऊ नका. पुढच्या मजलेनंतर विजापूरच्या गोल घुमटांचे मिनार आपल्याला दिसायला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. एवढंच ध्यानी ठेवा. आणखी एक, मांडे खालच्या घोड्यापेक्षा जिद्द वेगानं पळवा. हो. सावकाश ना. या. काय करावं काही समजना झालंय. अहो, एवढा ताप येण्याचं कारणच नाही म्हणतो मी. अहो, जखम ही फक्त निमित्त आहे, खरं कारण आहे दोसरा धरलाय महाराजांचा लेकरानं. आओ, बघा की शिवबा कसे करतायत. काय झालं? जीवाची तडफड चालू आहे नुसती. अंगात ताप तरी एवढा भरलाय की अंग भाजतंय. आता करावं तरी काय? जिजाबाई साहेबांना ताबडतोब बोलवून घ्या. गोमाजी, कोणत्या वाटेनं गेल्यात खबर आहे का आपल्याला? वाट तशी नेहमीचीच आहे. तरी मी आज चंदरला विचारतो. एक काम करा, 10-12 माणसांचं पथक घ्या आणि जा सामोर. त्याने घोडा नेलाय का? नाही जी, असून नेता आलं नाही त्यांना. दारकी होती ना संग. मग मेणा पाठवा, म्हणजे लवकर तरी येत्याल. हा, ये बराबर आहे. हा, तुम्ही अजिबात वेळ दवडू नका, निघा आता. बर, मी निघतो. हो हो, निघा निघा. वाऱ्याच्या वेगानं जा आणि वाऱ्याच्या वेगाने परत या. या तापात ना लेकरू बाहेर पडायलाच पाहिजे. राणीसाहेब कुठवर असतील कोणास ठाऊ.
राणीसाहेब ह्योच तो लिंबोडा. आजूबाजूला कोण दिसत नाही हाय, सामसूम हाय. पटकन आपण माती काढून घेऊ. 10-12 मोठी तुम्ही काढून घ्या आणि मी बी तेवढीच घेईन. तेवढ्यात होऊन जाईल. चला. खबरदार जर मातीला हात लावला तर फिरा मागे. मागे फिरा म्हणतोय ना. या पवित्र भूमीत थांबू नका. साधू महाराज, आपणास वंदन. वंदन नको वा चंदन नको. निघा जा. साधू महाराज, आमचं मूल तापानं फणफणत आहे. हर तऱ्हेचे उपाय करून झाले परंतु उतार नाही. आणि म्हणूनच आम्ही इथवर आलोय, एवढा अवघड डोंगर चढून. हे ऐकून ऐकून पाठ झालंय आमचं. मुला लेकरांची कारण सांगता आणि माती नेता आणि व्यापार करता. मूठभर माती ओंजळभर दामस विकता. आम्ही तसे खोटे लोक नाही. सर्वजण हेच बोलतात आणि माती नेतात. अशा रात्री बेरात्री यायचं आणि आम्हा साधूंची साधना भंग करायची. हो बाई, आमचे ऋषी वाल्मिकी ह्याच झाडाखाली तपश्चर्या करायचे. सीतामाईंनी देखील ह्याच झाडाखाली 2 बाळांना जन्म दिला. एक लव आणि एक कुश. साधू बाबा, एका मुलास जन्म दिला. 2 मुलास जन्म दिला. सीतामाईनं एका मुलास जन्म दिला. एका मुलास जन्म दिला. कोण तो मुलगा? आणि जर एकाच मुलास जन्म दिला तर दुसरा मूल कोणाचं? सांगतो, नीटपणानं ऐका आणि तुम्हीच ठरवा. पुराणातली गोष्ट सांगते, गोष्ट आहे ही खरी. बिनबापाचा पुत्र जन्मला, आई ही नव्हती घरी. सांगा कोण? कोण? अहो, तुम्ही तर मोठे तपस्वी, मोठी साधना तुमची, ज्ञानी महानुभवी. तुम्हीच सांगा. बिनबापाचा पुत्र जन्मला, आई ही नव्हती घरी. सांगा, उत्तर द्या. कोण? तुम्हीच सांगा, मला माहित नाही. सांगतो, परंतु माती पाहिजे तेवढी घ्या. पण बिनबापाचा पुत्र जन्मला आणि आई ही नव्हती घरी, तो कोण? लव कुश मधील लव. लव? निघतो आम्ही साधू बाबा. थांबा. लव म्हणताय, पण तो कसा? उलगडा करा. पोथी वाचा, समजेल. आता सांगत बसायला वेळ नाही. निघतो आम्ही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा साधू बाबा, जगात सगळ्यात मोठी साधना ही मातृत्वाची असते. ही अशी पवित्र माती राखत बसून ममतेचा साक्षात्कार होत नाही. त्यासाठी जगाकडं वात्सल्यानं बघावं लागतं.